ज्याला शरीरानं होत नाही त्यानं आपलं ज्याच्याकडे द्रव्य आहे त्यानं द्रव्य खर्चून गायींची सेवा करा. बाबांनो, पुन्हा जन्म नाही रे आणि तुका म्हणे घ्या रे माझी भाग. गेला गेला नरदे वाया मग कैसा भगवंत. पाहता पाहता कोण 60 वर्षाचं झालं, कोण 70 वर्षाचं झालं, पण अजूनही आपल्या चित्तामध्ये जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटण्याची उत्कंठा जागलेली नाही. ती जागली पाहिजे. मला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सुटायचं आहे. कारण आपल्या चित्तामध्ये आपण किती दुःख भोगून आलो याचा म्हणजे ठसा उमटला नाही का आपण हे सगळे दुःख भोगत आलोय. गाय, म्हैस, कुत्रा, मांजर असे 30 लक्ष योनी आपण नुसत्या पशुच्या भोगल्या. किती दुःख भोगलं, महाभयंकर दुःख. हो, 20 लक्ष योनी झाडा झुडपाच्या 50 झाल्या. 11 लक्ष योनी कृमी कीटक, 9 लक्ष योनी जलचर झाल्या, 80 लक्ष आणि 4 लक्ष मनुष्योत्तर योनी माणसाच्या योनी भोगल्या. तुकाराम महाराज म्हणतात, बहु जन्मांती नरदेह लाभलाशी नरा. खूप जन्म घेऊन तू ह्या नरदेहाला आलास. अजून का न फिरसी माघारी अरे फजित खोरा. अजूनही का माघारी फिरत नाही. किती दुःख भोगलंय. पुनरपि जन्म पुनरपि मरणम जठरे शयन. पुन्हा पुन्हा आपण जन्माला येतो, पुन्हा पुन्हा मरतो, पुन्हा पुन्हा तेच. येणे माझ्या मागल्या. म्हणून संसार कसा करायचा याचा कोर्स नाही आणि कोणी सल्लाही घ्यायला जात नाही कोणाचा. कारण हे अनंत जन्म तुम्ही करीत आले. अशी एखादी मुलगी दिसली का, आता माझं लग्न होणार आहे, मला तिला जाऊन काय काय करायचं, कोणी कोणाला सल्ला विचारला. तुमच्यावरून घ्या, तुमची डिग्री घ्या. किंवा एखादा असा मुलगा दिसला का, आता मला बायको करून आणायची, मी तिची पूजा करू, कोणत्या देवारीवर ठेवू, असं कोणी विचारलं का? विनोदाचा भाग नाही, हे आपल्या आंघोळणी पडले. वास्तविक पाहू जाता संसार खूप कठीण आहे भावांनो. एवढा अवघड संसार आपण करतो आणि परमार्थ करण्याला वेळ नाही, कारण तो आपल्या आंघोळणी पडेल. संतांनी सांगितलं, संसार दुःख मूळ आजूबाजूला इंगळ विसरायची नाही पळभर कोठे काय. रात्रंदिवस तळमळ. रात्रंदिवस आपण तळमळ करतो. किती संसारासाठी तळमळ करतो आणि ईश्वर प्राप्तीसाठी का. एक ना एक दिवस तुम्हाला हे सगळं आकस्मित सोडून जायचं आहे. साधा तुम्ही आता हिमालयात गेले होते तीर्थयात्रेला, किती दिवस आधी तयारी केली. हे घ्यायचं ते घ्यायचं, शोटर राहिले पोराचं, जाय दुकानात शोटर आण, अमुक आण, तमुक आण, फोटर आण, पिशाभर. आणि तुम्हाला मरायचंय, मेल्यानंतर पुढच्या लोकात जायचंय, तिला काय दुःख भोगावं लागत. साधं हिमालयात जायचं, तिला थंडी आहे का, गाठ आहे का, याला विचार त्याला विचार, काय काय कपडे घेऊ, उलनचे किती घेऊ, ब्लँकेट किती घेऊ. पण उद्या मरायचंय, हे सगळं सोडून जायचंय, त्याचा काही विचार केला का. तेही आकस्मित. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरोसा. एकदम आकस्मित आकस्मित, काही नाही. पोरगं जन्माला येताना तरी बाईचं पोटकं दिसायला लागतं, महिला काहीतरी होईल, फिंदरी होईल, नाही तर फिंदड्या होईल. त्याची तरी पूर्व सूचना काही ना काही मिळते, पण मरण्याची बिलकुल सूचना. कोण अटॅकमध्ये, तर कोण अपघातात, तर कोण काय झाडावर पडून, तर कोण काय कसा कसा मृत्यू होतो तुम्ही जर पाहिला. असा आपलाही होणार आहे. म्हणून संतांनी सांगितलं, आम्हा मरून या जीने जेगे असून नसलीस के. मरून जगा. तुम्ही म्हणजे कोण, खऱ्या अर्थानं मन. ह्या मनाला मारायचंय. वेदाचं सगळ्यात श्रेष्ठ वाक्य आहे, मनएव मनुष्याना बंध कारण मोक्ष. मनच मनुष्याच्या बंधनाला आणि मनच मनुष्याच्या मोक्षाला कारण आहे. आपल्या विरोधात गेलेलं मन
हे बंधनाला कारण आहे आणि आपल्या ताब्यात आलेलं मन आपल्याला मित्रासारखं आहे, म्हणजे मोक्षाला कारण आहे. म्हणून मनाला ताब्यात आणा. पण ते मन आज आम्हाला गुलाम गणित आणि आम्ही त्या मनाच्या पाठीमागे धावत राहतो. म्हणून बाबांनो, मन ताब्यात आणा. काय करा? मन ताब्यात आणा. आणि त्यासाठी ना जास्तीत जास्त सात्विक गोष्टी खा. काय? भगवान कृष्णानं उद्धवाला जी गीता सांगितली, त्या भगवंताला उद्धवासारखा प्रिय दुसरं कोणीच नव्हतं. त्या उद्धवाला काय सांगितलं? कान देऊन ऐका. श्री भगवान कृष्ण कहते हैं, प्रिय उद्धव, सत्व, रज और तम ये तीनों बुद्धि के गुण हैं. ये कोणाचे गुण है? बुद्धीचे. आत्मा के नहीं. सत्व की साधना के द्वारा रज और तम इन दो गुणों पर विजय प्राप्त कर लेनी चाहिए. सत्वगुण वाढवून हे दोन्ही जे आहे रजोगुण आणि तमोगुण याच्यावरती विजय मिळवायचा. इसके पश्चात सत्व गुण की शांत वृत्ति के प्रभाव से उसकी दया और आदि वृत्तियों को भी शांत कर देना चाहिए. त्यानंतर शांत या सत्वगुणाच्या पलीकडे जायचं. जब सत्वगुण की स्वाभाविक वृद्धि होती है तभी जीव को मेरी भक्ति रूप स्वधर्म की प्राप्ति होती है. आणि हेच तुकाराम महाराजांनी जे स्वर्गातून पत्रिकेचे अभंग पाठवले त्यात परमगुह्य गोष्ट सांगितली, जी भगवंतानं सांगितली उद्धवाला. ते म्हणतात, जन्माचे मूळ पाहिले ते शोधून दुःखाशी कारण जन्म घ्यावा. पाप पुण्य करून जन्म येतो प्राणी नरदेह येऊन हानी केली. रज तो सबळ माया जाळा तम तो नरकाची केवळा. तुका म्हणे ते शुद्ध सत्वाचे सामर्थ्य करवी परमार्थ अहर्निश. त्याच्या आधी रज तम सत्व आहे ज्याच्या अंगी याच गुणे जगी वाया गेला. मग या गुणांवर विजय मिळवायचा असेल तर भगवंताने सांगितलंय, जब सत्वगुण की स्वाभाविक वृद्धि होती तभी जीव को मेरे भक्ति रूप स्वधर्म की प्राप्ति होती. तेव्हा त्याला भक्ती प्राप्त होते. आणि हे सत्वगुणाची वृद्धी होण्यासाठी म्हणजे वाढ होण्यासाठी काय करायला पाहिजे? कान देऊन ऐका. निरंतर सात्विक वस्तुओं का सेवन करने से ही सात्विक गुण प्रभावी होता है. निरंतर कायम स्वरूपी सात्विक पदार्थाचं सेवन केलं पाहिजे. आपले विचार सात्विक पाहिजे, अंगावरचे कपडे सात्विक पाहिजे, आपलं येणं जाणं ही सात्विक ठिकाणी पाहिजे आणि आपलं खाणं पिणं ही शुद्ध सात्विक पाहिजे. तरच तुम्हाला सत्वगुण अंगात वाढेल आणि तेव्हाच तुम्हाला भक्ती प्राप्ती होईल. नाही तर किती बंब मारले देवाच्या नावानं, रोजही पंढरपूरच्या विठ्ठलाच्या दर्शनाला गेला आणि तामस पदार्थ खात राहिला तर तुम्ही जागेवरच. आमच्या तुलसीदासांनी म्हटले, तुलसी कहा से भक्ति भेट, तीन बातों की लुटपुट रही, चमडी दमडी और पेट. तीन गोष्टीसाठी आमची धावाधाव चालली. चमडी म्हणजे स्त्री, दमडी म्हणजे पैसा आणि पेट सगळ्यालाच माहिती. एवढ्या तीन गोष्टीसाठीच आमचं जीवन, एवढ्या तीन गोष्टी मिळवण्यातच आमचं जीवन, त्यालाच आम्ही धन्य समजतो. निरंतर सात्विक वस्तुओं का सेवन करने से ही सात्विक गुण प्रभावी होता है. तेव्हा तुमचा सत्वगुण वाढेल आणि तेव्हाच तुम्हाला ईश्वरी कृपा, गुरुची कृपा प्राप्त होईल. और तब मेरे भक्ति स्वधर्म में साधक की स्वतः प्रवृत्ती होणे लगती. तेव्हा तो खऱ्या अर्थानं भक्तीकडं वळवतो. आणि हेच तुकाराम महाराजांनी म्हटलं. तुका म्हणे शुद्ध सत्वाचे सामर्थ्य करवी परमार्थ अहर्निशी. अहर्निशी परमार्थ करायला सुरुवात होते. जिस धर्म के पालन से सत्वगुण की वृद्धि हो वही सबसे श्रेष्ठ धर्म है. आता इथं धर्माची व्याख्या भगवंतानं स्वतः सांगितली. आणि आपल्याकडचं ज्ञान हे काही कोणातरी
महाराजांचं बाबांचं फकीराचं नाही, स्वतः भगवान कृष्णानं, भगवान रामानं, रामाचे गुरु वशिष्ठ ऋषींनी जे सांगितलं तेच ज्ञान आम्ही स्वतः आचरणात आणलं आणि तुम्हालाही सांगू राहिलो। जिस धर्म के पालन से सत्वगुण की वृद्धि हो वही सबसे श्रेष्ठ धर्म आहे। ज्या गोष्टी पाळल्यानं तुमच्या शरीरातला सत्वगुण वाढेल तोच खरा धर्म आहे। वह धर्म रजोगुण और तमोगुण को नष्ट कर देता है। तोच धर्म तुमच्या शरीरातला तमोगुण आणि रजोगुणाला काय करतो? नष्ट करतो। जब वे दोनों नष्ट हो जाते तब उन्हीं के कारण उत्पन्न होने वाला अधर्म भी शीघ्र ही मिट जाता है। या दोन्हींपायीच पाप घडत राहत आणि ते नष्ट झाले का अधर्म नष्ट होऊन जातो। पाप तिथून पुढे मनुष्याच्या हातून घडू शकत नाही। तर कालच प्रदोष व्रत शनिवारची बात मला एकानं सांगितलं, म्हणजे तुमच्याच पोरानं अमोल, त्याला आमंत्रण आलं प्रदोष व्रताचं जेवणच। तर त्या पोरांनी जे आमंत्रण द्यायला आले होते त्याला विचारलं त्यानं, त्या काय काय स्वयंपाक करणार आहे? म्हणे जवळजवळ 150 पावणे 200 किलो वांगे सांगितले म्हणे। हा म्हणे बाबा वांगे चालत नाही म्हणे, लोकांना तेच आवडत। अरे लोकांना नाही, पुण्य तुम्हाला कमवायचंय। काय? हेच अज्ञान, हेच सर्व दुःखाचं मूळ आहे। पुण्य करू जाता पाप जोडे। आता पंगत कायसाठी दिली? पुण्य करायला। पण घडणार काय? फेडावं कोणाला लागणार आहे? केले कर्म त्याची भोगा। इस्कॉनचं एक मासिक जाऊ देवाची या गावा, त्या मासिकात वाचण्यात आलंय, एक भूतलावर असा एक राजा होता। त्यानं अशी बाग फुलवली होती का त्या बागाचा आख्यायिका स्वर्गात गेली। तर एक स्वर्गातली अप्सरा या पृथ्वीवर यायची, त्याच्या बगीच्यातले ते फुलं फुलं तोडून यायची आणि आदर्श होऊन जायची। त्या माळ्यांनी त्या राजाकडे तक्रार केली आणि आपल्या बगीच्यात कोणीतरी येतं आणि तो चोर दिसत पण नाही म्हणे, फुलं तर तोडून येतो म्हणे, फुलं कमी होऊ राहिली। त्या राजानं त्यांच्या गुरूंचा सल्ला घेतला। त्या गुरूंनी सांगितलं, त्यांच्या अंतर्ज्ञानानं जाणलं हा चोर कसा पकडायचा। मग त्या राजाला त्या गुरूंनी सांगितलं, बाबांनो तुमच्या त्या बगीच्यामध्ये वांग्याचे झाडं टाकून द्या म्हणे, पसरून द्या। त्या पद्धतीनं केलं। एक दिवस नेहमीप्रमाणे तो चोर, ती अप्सरा, तिचं नाव पण त्यात सांगितलंय, त्या राजाचं पण नाव आहे, ती खाली उतरली। आता चोर काय खाली पाहत नाही, तिचं काम काय होतं? फुलं तोडायची। फुलं तोडीपर्यंत तिला काय वाटलं नाही आपल्या शक्ती गेली म्हणून, पण तोडत असताना तिच्या पायात एक वांग्याचा काटा भरला। तिला वाटलं काही काडके वगैरे, काय भरला? फक्त एक वांग्याचा काटा। परिणाम असा झाला की ते माळे आले तर तिचं अदृश्य होण्याचे सामर्थ्य गेलं। म्हणून म्हटलंय, वांग्याच्या नुसत्या शेतातून गेलं तरी ब्रह्म तेज नष्ट होतं। मग ती पकडली गेली तर मग राजाकडे गेली। मग राजानं तिला विचारलं, तू कोण, काय? तिनं सांगितलं, मी सर्वगातले असे अप्सरा आहे आणि मला तुमच्या बगीच्यातले फुलं
खूप आवडत्या. म्हणून मी रोज भगवान विष्णूच्या सेवेसाठी ही फुलं नेते. आणि राजा म्हणे आम्हाला हेच पाहायचं होतं का चोर कोण आहे तो धरायचा होता. तर आमच्या गुरुने सांगितलं तो साधा सुद्धा चोर नाही, तो असा हाती लागणार, त्याचं सामर्थ्य नष्ट केलं पाहिजे. आणि पण मग मी आता आदर्श कसं हो. मग त्या राजांनी तिला त्या राजाच्या गुरुकडे नेलं. त्या गुरुने तिला उपाय सुचवला. तुला तूप पिऊन काही दिवस इथं तपश्चर्या करावं लागेल. गाईचं शुद्ध तूप. काहीतरी 60 दिवस ती नुसतं गाईचं तूप पिऊन राहिली. काय म्हणून गाईच्या तुपाला अमृता समान म्हटलंय भूतलावर. पण आम्हाला ते गाईचं तुपच आवडत. पण आम्ही पावभाजी दणकोण आहे तो. ते शिळे पाके पाव ज्याची निर्मिती तुर्कस्थानामध्ये डुकरांसाठी केली होती, आज माणसं खातात आवडीनं. मला मोठं विशेष वाटत. घरातल्या शिळ्या पोळ्या नाही चालते, पण आम्हाला 2 दिवसाचे शिळे पाव आम्ही दणकोण आणतो. कसे यांना माणसं म्हणा. म्हणून आम्ही अशा माणसाला काय म्हणतो, सुशिक्षित जानवर, शिकलेला पशु. साधं तरी बुद्धी आहे का. आज बनवलेले पाव उद्या संध्याकाळी तुम्ही तिथं पावभट्टीतून पोहोचतात. हा, आणि तुम्ही ती सडके बिडके टमाट्याची भाजी काय काय काय, फक्त तो मसाल्याचा सुगंध राहतो. पण आम्ही दणकोण आणतो आणि त्यामुळे आम्ही आजारी पडतो. त्यामुळे आमची बुद्धी अशी झाली. कसे तुम्ही सत्वगुणात याल लक्षात ठेवा. हा ग्रंथ ज्या पुराणातला आहे ना, त्या स्कंद पुराणामध्ये शंकरानं पार्वतीला सांगितले, पार्वती ऐक, परमगुह्य तुला सांगतो जे इतर कुठल्या ग्रंथात सांगितलं नाही ते. कांदा, लसूण, वांग, मसुराची डाळ आणि जे 2 पदार्थ आम्ही नाव नाही घेत, त्याच्यापैकी एक जरी पदार्थ खाल्ला आणि 27 दिवसाच्या आत मृत्यू आला, स्वर्गात जाण्याची योग्यता जरी असेल, स्वर्गात जाण्याची योग्यता जरी अंगी आली असेल, तरी पण हे पदार्थ जर पोटात असतील तर त्याला नरकालाच जावं लागेल. इतकंच काय, 1939 सालचं गोरखपूरचं एक मासिक होतं, त्याच्यात पण मी हे वाचलेलं होतं. तिथं ते जे महाराज होते त्यांनी ते त्यांच्या याच्यामध्ये संग्रह करून ठेवलं होतं, फाईल करून ठेवलं होतं. त्यांनी मला ते वाचायला दिलं होतं. त्यात पण ते वाचल्यात आलं होतं. तर बघा तुम्हाला काय करायचं ते ठरवा, कुठं जायचं ते. आणि कुठलाही पदार्थ खाला, फक्त ह्या कोलाटणीचा, जीवा कोलाटणीचा खेळ आहे. घशाच्या खाली उतरला आणि तुम्हाला त्याची उलटी झाली तरी तुम्ही खाल का तो. अहो पावत नाही. शरीर म्हणजे कितीही दिव्य पदार्थ खाला, तेवन तीर्थाचं पाणी पिलं तर त्याचं मूत्र बनवून बाहेर काढायचं. कितीही भगवंताचा का प्रसाद खाईन तरी त्याचं मल म्हणजे विष्ठा बनवित. असं तर मशीन आहे. संत काय म्हणतात ना, ते शरीर म्हणजे मल मूत्र बनवणारं मशीन. किती दिव्य पदार्थ खा. मग शास्त्रानं ठरवून दिलेले पदार्थ का बरे खाऊ नये. एवढ्यासाठी तुम्हाला विशेष बुद्धी दिली इतर प्राण्यापेक्षा. असं त्या मासिकामध्ये लिहिलेलं होतं, कांदा, लसूण, वांग हे इतर बाकीचे पदार्थ खाणाऱ्याच्या सावरीला देवता उभ्या सुद्धा राहत नाही, तेव्हा प्रसन्न होण्याचा विचारच सोडून द्या. त्यांना त्याच्या खाली अंडरलाईन करून ठेवली होती. तेव्हा आपल्या वारकरी संप्रदायाला कधी विठ्ठल प्रसन्न व्हायचं. दणकेबाज चालू आहे सगळं. आणि म्हणून आपण दुःख भोगतो. एवढं सगळं करू नये.
म्हणून जिथं शास्त्रानुसार अन्नदान केलं जाईल तिथंच पंगत द्या. आणि अन्नदान करताना ते आपल्या हातून वाढल्या पण गेलं पाहिजे, तर पुण्य मिळत. म्हणून इथं स्वतः वाढायचं पण काम करा. काय कोणाचंही अन्नदान असो त्याचं 1/16 पुण्य तुम्हाला मिळणार आहे नुसतं वाढल्यामुळं. परंतु तो सात्विक पदार्थ वाढल्यामुळेच मिळणार हे लक्षात ठेवा. हो. म्हणून पूर्वी सहाभूती एक शब्द होता. सहाभूती माहिती आहे? धनगर कंपनीला माहिती असेल, त्यांचाच शब्द आहे. पालन करणारा, विकणारा, कापणारा, काय शिजवणारा, वाढणारा आणि खाणारा, या 6 लोकांना हा मांसाहार गुंतवितो. म्हणून 6 गोती जन्म मरणाच्या फेऱ्यात दुःखाच्या मालिकेतच गुंतवितो. म्हणून त्याचं नाव काय आहे? 6 गोती. 6 लोकांना गुंतवितो ते. तेव्हा हे कारण करणारी मंडळी कोणत्या जन्माला जातील. म्हणून तेलंग स्वामीनं सांगितलंय, बाबांनो कान देऊन ऐका. अवश्य तेलंग स्वामी चरित्र वाचा, ऐका. त्यात त्यांनी म्हटलंय, त्यांच्या दिव्य दृष्टीनं पाहिलं का कोण कसं आदपत्त होतं, कोणाचं कसं होतं ते त्याच्यात वर्णन केलंय. ते 280 वर्ष राहिले भूताला. म्हणजे तुमचे किती जन्म? किती? 280 वर्ष राहिले. अशा तेलंग स्वामींच्या दिव्य दृष्टीनं त्यांनी पाहिलं. ते फार अदृश्य व्हायचे, इतकं त्यांच्यामध्ये सामर्थ्य होतं. पाण्यात स्नान करायचे तर बाहेर निघालं तर त्यांचं शरीर लगेच कोरडं व्हायचं, लगेच वाळून जायचं. असे ते तेलंग स्वामी. त्यांनी सांगितलंय, काही लोक एकदाच मनुष्य जन्माला आले, त्यानंतर पुन्हा आज तागायत पुन्हा त्यांना कोटी युग गेले. 1-2 वर्ष नाही, कोटी युग तरी मनुष्य जन्म मिळाला नाही. याचं कारण काय? उदाहरणार्थ मच्छीमार करणारी मंडळी किंवा मांसासाठी पशु पक्ष्याचं जे पालन करतात, विकतात, जितका वेळा ते पशु पक्षी विकतील तितका वेळा त्यांना त्या जन्मात जावं लागतं. तेव्हा यांना कधी मनुष्य जन्म मिळायचा. म्हणून बाबांनो, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका आसनेच की. संत ज्याला बनायचं ना त्याजवळ विवेक पाहिजेच. का काय करायचं काय नाही करायचं सारासार विचार करण्याची बुद्धी म्हणजे विवेक. विवेक म्हणजे मनुष्याचा तिसरा डोळा आहे. शास्त्र, जल, प्रजा, जन, देश, समय, कर्म, जन्म, ध्यान, मंत्र और संस्कार, ये 10 वस्तुएं आदि सात्विक हो तो सत्वगुण की, राजसिक हो तो रजोगुण की, और यदि तामसिक हो तो तमोगुण की वृद्धि करती है. इनमें से जिन वस्तुओं की महात्मा प्रशंसा करते हैं वे सात्विक है, जिनकी निंदा करते हैं वे तामसिक है, और जिनकी उपेक्षा करते हैं म्हणजे जे सोडून द्या वे वस्तुएं राजसिक है. जब तक स्वयं की आत्मा का साक्षात्कार तथा स्थूल सूक्ष्म शरीर और उनके कारण 3 गुणों की निवृत्ति न हो, तब तक मनुष्य को चाहिए कि सत्व गुण की वृद्धि के लिए सात्विक शास्त्र आदि का ही पालन करे. शास्त्र सुद्धा सात्विक, क्योंकि उससे धर्म की वृद्धि होती है आणि धर्मानंच भगवत प्राप्ति होती. और धर्म की वृद्धि से अंतकरण शुद्ध होकर परम तत्व का ज्ञान होता है. आजपर्यंत धर्म तुम्ही वेगळंच कशाला तरी समजत होते, परंतु हे मी नाही म्हणत, कोणी ऋषी नाही म्हणत. भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात, आपल्या लाडक्या भक्ताला. हे लक्षात ठेवा. कोणाचंही ज्ञान स्वीकारू नका. ह्या भूतलावर अनंत वाचळ भरती भरळ तया कैसा दयाळ
पावे आहे. मी तर म्हणतो कीर्तन प्रवचन तर अजिबात कोणाचं ऐकू नका. विनाकारण तुम्ही तुमची बुद्धी दूषित करून घेऊ नका. काहीतरी भरावतात, त्यापैकी काहीतरी धार्मिक ग्रंथ वाचा, घरात दासबोध वाचा, जे ऋषीप्रणीत ग्रंथ आहे किंवा ज्यांना दैवी साक्षात्कार झाले अशा सत्पुरुषांचे ग्रंथ वाचा. कोणाचेही ग्रंथ वाचू नका. विवेकानंदांचे वाचा, जेणेकरून तुम्हाला खरं ज्ञान मिळेल. का त्यांचा उद्देश जगाला ज्ञान देणं, जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जने. लक्षात ठेवा. ह्या गोष्टी केल्यानंच तुमची सुटका होणार आहे. नाहीतर विनाकारण काही जन्म अटकून बसा. रामदास स्वामींनी म्हटलंय, सर्व धर्मा माझे धर्म, स्वस्वरूपी राहणे हा स्वधर्म, ते ईश्वर प्राप्तीचे वर्म साधू जाणते. आता तुमच्या सामने बसलेलोय, बोलतोय, चालतोय, पण स्वस्वरूपापासून मन एक किंचितही हलत नाही. सिद्ध पुरुषाचं वर्णन नाथ महाराजांनी केलंय एका वाक्यात. कुल्लाळ चक्री बैसली मासी, भोवंडिता दिसे चक्रासृशी, परी ती न हाले ना डोले. काय कळलं? कुल्लाळ म्हणजे कुंभाराचं चाक. त्या चाकावरती माशी बसल्यावर ते चाक जरी फिरलं, ती माशी त्या चक्रासरशी फिरताना दिसते, परंतु येत किंचितही जागा सोडित नाही. ती हलतही नाही, डोलतही नाही. अशी स्थिती मुक्त पुरुषाची राहते, सिद्ध पुरुषाची राहते. त्याला जीवन मुक्त ज्ञानी म्हणतात. का मन त्या माशीसारखं त्या आत्म्याला इतकं चिटकून बसतं, इतकं चिटकून बसतं, नवे नवे हा शब्द सुद्धा चुकीचा आहे. ते मन त्या आत्म्यातच विलीन होतं. हेच तुकाराम महाराजांनी वेगळ्या शब्दात तुम्हाला समजावं म्हणून कळलं. देव पावायाशी गेलो ना देवच होऊन ठरलो. हेच बरं का जगन्नाला तू विचारलं होतं, त्या प्रश्नाचं उत्तर कान देऊन ऐक. रामदास स्वामी म्हटले, जे वस्तूशी आहुती दिदली तयाशीच वस्तू लाभली येरा अप्राप्त. काय शब्द? दासबोधातली ओवी. जे विवेके वस्तूशी आहुती दिदली तयाशीच वस्तू लाभली येरा अप्राप्त. वस्तू म्हणजे कोण? आत्मा. विवेकानं ह्या मनाची, तुमच्या देहाची नाही, कोणाची? मनाची. त्या आत्म्यात आहुती द्यायची, त्यालाच ती वस्तू प्राप्त होईल. अन्यथा कितीही गप्पा मारल्या, किती शास्त्र पुराण वाचले, फक्त तुम्ही पंडित व्हाल. काय स्वतःला लेबल लावून घ्याल, आम्ही मोठे ज्ञानी, लोकांकडून सत्कार होईल, परंतु जगा सांगे ब्रह्मज्ञानन स्वतः कोरडे पाषाण अनुभूती होणार नाही. यासाठी तुम्हाला हेच करावं लागेल. स्वरूपी स्वरूपाची व्हावे, वस्तूची पाहणे स्वभावे ऐसे आहे. स्वरूपी स्वरूपीचे व्हावे, वस्तूचे पाहणे स्वभावे ऐसे आहे. आत्मा पाहायचा असेल तर आत्माच होऊन राहावा लागतं, वस्तूच होऊन राहणे. आता इकडे ज्ञानेश्वरांकडे येऊ. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीत म्हटलंय, ब्रह्म अनुभवायचा असेल तर ब्रह्म होऊन अनुभवावे. ब्रह्माची अनुभूती घ्यायची असेल तर तुम्हाला काय व्हावं लागेल? मम्मच. म्हणून ज्ञानेश्वर माऊलीने ज्ञानेश्वरीत हट्ट धरलाय. मी होऊन माते भजेचे, का अलंकारू सहजे सुनियाते जेवी, तैसी क्रिया किरणच आहे, तरी अद्वैती भक्ती आहे. ही सिद्ध हे अनुभवाच्या जोगे नोहे बोला ऐसे, या नाव सिद्ध अद्वैता भक्ती. ही सिद्ध अद्वैत भक्ती, परंतु आम्हाला अजून कळलीच नाही. ज्ञानेश्वरी वाचता वाचता मेलो, ऐकता ऐकताही मेलो, पण आम्हाला अजून हे कळायचंच बाकी आहे. किती सत्य ऐकले, केले, किती पारायण केले, परंतु जोपर्यंत तुम्ही शुद्ध सत्वगुणात, कमीत कमी सत्वगुणात तरी आले पाहिजे,
तेव्हाच तुम्हाला हे ज्ञानाची उकल होईल. कितीही गुरुना कृपा केली तरी जर तुम्ही अधिकारी नसल, सत्वगुणातले नसल, तरी ती गुरु कृपा तुमच्या डोक्यावरून जाईल, परंतु परिणाम होणार नाही. लोखंडाला वाकवायचं असेल तर एकच त्याला भट्टीतच घालावं लागेल, त्याला लालच करावं लागेल दुसऱ्या भाषेत. काय आहे? तरच ते वाकल. लोखंडावर सुद्धा क्रिया करायची असेल तर त्याला सुद्धा त्याची अवस्था बदलावाच लागते. मग हेच आम्ही जे म्हणतो ना, कितीही राजस्थानमधला एक्सपर्ट मूर्तिकार असेल, परंतु त्याला तुमच्या नांदूरच्या खाण्यातला दगड घेऊन मूर्ती कोरता येणार नाही. ती मूर्ती घडवण्यासाठी सुद्धा दगडही त्या योग्यतेचाच असावा लागतो. हेच राजस्थानचा मूर्तिकार म्हणजे कोण? सद्गुरू. आणि तो दगड म्हणजे कोण? शिष्य. कुठल्याही शिष्यावर कृपा करून उपयोग नाही. आम्ही केली ती एक फार मोठी चुकी झाली. म्हणून शिष्यांचा सुद्धा अधिकार पाहूनच कृपा केली पाहिजे, नाहीतर गुरुला दुःख भोगावं लागतं. असं मी मागच्याच आठवड्यात वाचलं. त्यापायी मला शिष्यांकडनं दुःख झालं. तर असो, हे बारकाईनं कान देऊन ऐका, तरच तुमचं अंतःकरण शुद्ध होकर परमात्मा का ज्ञान होता है. बांसों की आपसी रगड़ से आग पैदा होती और वह अग्नि सारे वन को जलाकर शांत हो जाती है. वैसे ही शरीर गुणों के विकार से उत्पन्न हुआ है. विचार द्वारा मंथन करने पर इससे ज्ञानाग्नि प्रज्वलित होती है और वह अग्नि समस्त शरीरों को यौवन गुणों को भस्म करके स्वयं भी शांत हो जाती है. असं आहे हे ब्रह्मज्ञान आपल्यातच प्रगट होतं. जसं त्या बांस म्हणजे काय? बांबू, वाळलेले बांबू एकमेकावर वाऱ्यानं घसून 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 ते आपोआप पेटतात. तसंच हे ब्रह्माग्नीने दहती पावका. ही ब्रह्माग्नी पेटल्यानंतर आपल्या शरीराचा सगळा पाप पुण्याचा नाश होऊन जातो आणि तो केवळ आणि केवळ ब्रह्म होऊन शिल्लक राहतो. मग ब्रह्माला जन्मही नाही, मरणही नाही. हेच तुकाराम महाराजांनी सांगितलं. तुका म्हणे, आम्ही झालो अग्निरूप, लागू न देती पाप पुण्य अंगा. मग तुमच्या अंगाला पापही लागणार नाही, पुण्यही लागणार नाही. म्हणून आम्ही म्हणतो अग्नीत वाळलंही जळतं, वल्लही जळतं. अशी ती स्थिती. हे कितीही वेळा कुठेही ऐकलं पण एवढंच म्हणतील, अभंग घेतील, परंतु कळणार नाही. कारण हे अनुभवाच्या जोग आहे. नव्हे बोलायचं. ज्यानं अनुभव घेतलाय तोच ह्या प्रमाणांची फोड करू शकतो, तोच जगाला ज्ञानी करू शकतो. नाही तर अज्ञानी अज्ञानातच मरल आणि इतरांना अज्ञानात घेऊन मरल. तर असो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांचं मंगल हो. सर्वांना ह्याच देवी, ह्याच डोळा आमच्यासारखा मोक्षाचा सोहळा भोगण्याची संधी प्राप्त हो. ही आज बनशंकरी माता, शंभू महादेव, हरिहर यांच्या कृपेने तुम्हा सर्वांना असं दिव्य जीवन जगण्याची संधी मिळो अशी भगवंताच्या चरणी, बनशंकरीच्या चरणी प्रार्थना करून तुम्हाला शुभेच्छा देतो.